अबब मिरजेत 7 किलो गांजा एलसीबीने पकडला, दोघांना अटक। मिरज शहरात गांजासारख्या अंमली पदार्थावर कारवाईची मागणी नागरिकांकडून सतत होत होती। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सुद्धा प्रशासनाला अंमली पदार्थावर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मिरजेतील मैशा रोडवर दुचाकीवरून दोघेजण गांजा विक्री करण्यासाठी मिरजेत येत असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी सापळा रचून एका मोटारसायकलवरून दोघेजण येत असल्याचे निदर्शन येताच त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्या मोटारसायकलवरून असलेल्या गोणीत तब्बल 7 किलो 175 ग्रॅम वजनाचा सुमारे 3,15,250 रुपयाचा गांजा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी हस्तगत केला। या मोटारसायकलीवरील सोहेल लालूखान पठाण आणि हुसेन बादशाह सय्यद दोघेही राहणार कैकाडी गल्ली मिरज असे दोघांना ताब्यात घेतले। सदरचा गांजा हा मिरज शहरात जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याची त्यांनी पोलिसांना माहिती दिली। तर गांजा आणि मोटारसायकल पोलिसांनी जप्त केले आहे। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, उपनिरीक्षक कुमार पाटील, उपनिरीक्षक महादेव पवार, अमोल ऐदाळे, अतुल माने, अमसिद्ध खोत, रणजित जाधव, सुशील मस्के, श्रीधर बागडी, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, रोहन गस्ते यांच्या पथकाने केले आहे।